नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। आज इथे आपण बनवणार आहे चटपटीत अशी बटाटे भाजी किंवा असं चटपटं खायला कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं आणि बनवायला तर अगदी सोपी आहे ती बटाटे भाजी। खायला खूपच मस्त लागतात, अगदी एकदम असे वरून क्रिस्पी आणि आतून अशी मस्त अशी सॉफ्ट अशी झालेली आहेत। चला मग पटकन वळूया आपण आजच्या रेसिपीकडे। बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे मी मीडियम साईजचे 4 बटाटे घेतलेले आहे। बटाटे आपल्याला व्यवस्थित असे सोलून बटाट्याचे काप करून घ्यायचे, म्हणजे पातळ असे स्लाइस करून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे एक चिमूटभर आपल्याला मीठ घालून ठेवायचं आहे। मग 1 वाटी आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे। 1 वाटी बेसनमध्ये आपण पाव चमचा हळद घालायचं। हळद इथे जास्त घालायची नाही, थोडंसं आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। जर तुम्हाला तिखट अशी जास्त बटाट्याची भाजी पाहिजे ना, तर तुम्ही अजून लाल तिखट थोडं अजून घालू शकता। मग इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर आपल्याला इथे बेकिंग सोडा म्हणजे खायचा जे सोडा असतो तो घालायचा आहे। सोडा इथे जास्त घालायचं नाही आपल्याला, जास्त जर आपण सोडा घातलं तर तेल पण जास्त ऑब्झर्व करतं तळताना आणि आपल्याला ॲसिडिटी पण जास्त होणार ह्याच्यामुळे। त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये सोडा अगदी चिमूटभर घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मस्त अशी बेसनची प्युरी करून घ्यायची, म्हणजे एक पेस्ट तयार करायची आहे बघा अशा प्रकारे, जेणेकरून आपल्या बेसनचा एकही लम्प्स नाही राहिला पाहिजे, मस्त अशी प्युरी झालेली पाहिजे ती। आणि बॅटर रेडी झाल्यानंतर आपल्याला इथे कढईमध्ये तेल गरम करायचे आहे। तेल आपल्याला अगदी गरम किंवा अगदी कमी गरम असं नाही करायचं, मीडियम तेल गरम करायचं आहे। त्यानंतर बटाट्याचे जे आपण काप केलेले आहे म्हणजे स्लाइस केलेले आहे ते बेसनमध्ये डीप करून आपल्याला तेलामध्ये सोडून मस्त अशी गरमागरम भजी तळायची आहे। आणि भजी तळताना आपल्याला ही बटाट्याची गॅसचा जी फ्लेम आहे तो अगदी मीडियमच ठेवायचा आहे, फास्ट गॅसवर नाही तळायची आहे। जर तुम्ही फास्ट गॅसवर तळलं ना तर ही वरून पटकन अशी तळलेली जाणार आणि आतून कच्ची राहणार आणि क्रिस्पीनेस पण एवढं चांगलं नाही येणार आहे। त्यामुळे आपल्याला इथे मीडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवरच ही भाजी तळायची आहे, जेणेकरून आपली जी बटाट्याची भाजी आहे ना एकदम अशी वरून क्रिस्पी होणार आहे आणि खायला खूप मस्त लागतात। आणि तुम्ही बघू शकता की मस्त अशी फुगलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये सोडा देखील आपण जास्त यूज केलेला नाही, त्यामुळे ॲसिडिटीचा पण प्रॉब्लेम होणार नाही। आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी बटाट्याची भाजी आपली तळली जात आहे आणि मस्त अशी फुगलेली पण आहे। अशी कंटिन्यू आपल्याला हलक्या हाताने तेलामध्ये फिरवत राहायची आहे आणि अगदी अशी गोल्डन होईपर्यंत आपल्याला ही तळायची आहे। हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त आपली बटाट्याची भाजी तळून झालेली आहे। हे बघा तुम्ही बघू शकता आणि ही आपल्याला मस्त अशी गरमागरम बटाट्याची भाजी तळून झालेली आहे आणि रेडी टू सर्व आहे। आणि तुम्ही ही गरम जर एकदम गरमागरम भजी खाल्ली ना तर खायला खूपच मस्त लागतात। तुम्ही बघू शकता किती मस्त अशी फुगलेली आहे बटाट्याची भाजी आणि बनवायला किती सोपी आहे तुम्ही बघितल्याने, पटकन अशी बनवून रेडी होतात। मग तळायला पण अगदी 5-7 मिनिटात हे तळून रेडी होतात आणि खायला तर खूपच मस्त लागतात। हे बघा तुम्ही बघू शकतात किती छान अशी झालेली आहेत आणि एकदम अशी क्रिस्पी झालेली आहे हे बघा, आणि आतून किती मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे, मस्त अशी फुगलेली आहेत बटाट्याची भाजी। आणि आजची तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना तर नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।